श्री स्वामी समर्थ। नमस्कार, आपल्या चॅनल मध्ये सर्वांचे स्वागत आहे। आज आपण आपल्या लाडक्या बाप्पाचे आगमन कधी होणार आहे, त्याचा शुभ मुहूर्त, गणपती विकत घेण्याच्या वेळेस कुठली काळजी घ्यावी, कुठल्या चुका करू नये, गणपती घरी कसा आणावा, गणपती कोण बसवू शकते, गणपती कधी विसर्जन करायचा आणि गणपतीच्या थोड्याफार कथा बघणार आहोत। चला तर मग आपण व्हिडिओला सुरुवात करूया। त्याआधी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राइब, शेअर आणि लाईक करा। त्याआधी आपण श्रावण महिन्यात भरपूर महादेवाची सेवा केली असेल असे गृहीत धरते, पण तरीही ज्यांना आजपर्यंत महादेवाची सेवा करणे शक्य झाले नसेल तर त्यांनी कृपया शेवटच्या श्रावणातील सोमवारी महादेवाचरणी आपली सेवा रुजू करावी। महादेवाच्या कुठल्या सेवा कराव्या त्यासाठी मी वरील आय बटनवर लिंक देत आहे, कृपया ती लिंक नंतर चेक करावी। भाद्रपद शुद्ध चतुर्थीला महासिद्धी विनायकी चतुर्थी म्हणतात। हा गणेशाचा उत्सव भाद्रप शुद्ध 4 ते भाद्रप शुद्ध 10 अनंत चतुर्दशी पर्यंत 10 दिवस असतो। गणेश चतुर्थी ह्या वर्षी शनिवारी दिनांक 7 तारखेला आलेली आहे। त्याआधी 6 तारखेला हरतालिकेची पूजा करतात। श्री गणपतीची स्थापना करण्याची अतिउत्तम वेळ ही सकाळी 11 ते दुपारी 1:45 पर्यंत आहे। ह्या वेळेत जमले नाही तर दिवसभरात पूजा करून घ्यावी। श्री गणेशाची मूर्ती आपण आदल्या दिवशी किंवा त्या दिवशीही आणू शकतो। आता बऱ्याचशा वेगवेगळ्या प्रकारच्या मूर्त्या बाजारात मिळतात, पण बहुतेक मूर्त्या ह्या केमिकलच्या असतात। आता आपण गणपतीचा जन्म कसा झाला हे बघूया। पार्वती मातेने गणपतीला आपल्या अंगावरच्या मळापासून बनविलेले आहे अशी कथा आहे। पार्वती मातेने जी मूर्ती बनवली तिला त्यांनी सजित्व दिले व त्या स्नानाला गेल्या असता त्यांनी त्याला द्वाररक्षक बनविले। पार्वती मातेने त्यांना बजावून सांगितले की माझे स्नान होईपर्यंत तू कुणालाही मध्ये येऊ देऊ नकोस। पण प्रत्यक्ष भगवान शिवशंकर तेथे आले असता त्या मुलाने भगवान शिवशंकरांना अडविले। ह्या गोष्टीने भगवान खूप संतापले व त्यांनी त्या मुलाचे शिर उडवले। पार्वती माता जेव्हा बाहेर आल्या तेव्हा त्यांना हा सर्व प्रकार समजला व त्यांना खूप वाईट वाटले। नंतर शंकराने आपल्या गणांना जो कोणी प्राणी तुम्हाला प्रथम दिसेल त्याचे शिर घेऊन या असा आदेश दिला। शिवशंकरांच्या गणांना सर्वप्रथम इंद्रदेवाचा हत्ती दिसला व महादेवाने त्या हत्तीचे मस्तक मुलास जोडले। अजून एक कथा प्रचलित आहे। फार वर्षापूर्वी सिंदुरासुर नावाचा एक राक्षस होऊन गेला। तो देवांना खूप त्रास देत असे। त्यांनी देवांचा पराभव केला व सर्व देव लपून बसले। मग पृथ्वीवर त्याने यज्ञांमध्ये विघ्न आणले, मंदिरे फोडून टाकली, आश्रमे नष्ट केली। देव ब्राह्मणांना तो त्रास देऊ लागला। घाबरलेले सर्व देव भगवान विष्णूंकडे गेले। भगवान विष्णूंनी त्यांना आश्वासन दिले की मी पार्वतीच्या उदरी जन्मास येईल व सिंदुरासुराचा नाश करेन। हाच तो भाद्रपद महिन्यातील शुद्ध चतुर्थीचा दिवस, ज्या दिवशी श्री विष्णू पार्वतीच्या उदरी जन्मास आले। त्या बाळाला मस्तकच नव्हते, तेव्हा शंकराने गजासुराचा वध केला व त्यांचे मस्तक त्या बालकाला बसवले। गजासूर एक शापित राजा होता, ज्याने हत्तीचे रूप घेतलेले होते। गजासुराचे मस्तक लावल्याने त्या बालकाला गजानन असे नाव मिळाले। आपल्या नाशासाठी विष्णूने गजाननाचा अवतार घेतला आहे असे समजता सिंदुरासुराने गजाननास ठार मारण्याचे योजविले। गजाननाचे व सिंदुरासुराचे घनघोर युद्ध झाले। गजाननाने सिंदुरासुराला ठार मारले। स्वर्गातील देवांना अत्यानंद झाला, पृथ्वीवरील लोकही खूप आनंदित झाले। ही घटना भाद्रपद चतुर्थीच्या दिवशी घडली, म्हणूनच त्या दिवशी त्यांच्या विजयाचा उत्सव साजरा केला गेला। लोकांनी त्या दिवसापासून आपला अधिपती गणपती केले। त्या दिवसापासून गणेश चतुर्थी साजरी होते। गणपती हे कोटी सूर्याचे कांती असलेले आहेत। सकलार्थमती प्रकाशू गणेशाला प्रथम वंदन करताना संत ज्ञानेश्वरांनी त्यांचे गुणवर्णन केले आहे। ओम नमो जी आद्या वेद प्रतिपाद्या, जय जय स्वयं वेद्या आत्मरूपा। म्हणूनच कुठल्याही शुभ कार्याचे प्रारंभ करताना आपण प्रथम श्री गणपतीला वंदन करतो। 14 विद्या 64 कलांचा तो स्वामी आहे, त्यामुळे श्री गणेशा म्हणजे सुरुवात असा अर्थ रूढ झाला। ते बुद्धीचेही देवता आहे, पूजा करतानाही त्यांना प्रथम स्थान आहे। आता या सर्व कथा ऐकून आपण बाजारातून कुठल्या प्रकार
प्रकारचा गणपती आणावा हे बघूया। आता तर खूप वेगवेगळ्या प्रकारच्या आधुनिक गणपतीच्या मूर्त्या मिळतात, पण बहुतेक मूर्त्या ह्या केमिकल युक्त असतात, त्यामुळे विसर्जनाच्या वेळेस पाण्याचे प्रदूषण वाढते। विसर्जनाच्या दिवशी नदी किंवा समुद्राचे खूप वाईट चित्र बघायला मिळते। याने मनाला वाईटही वाटते की खरंच आपण ह्या गणपतीचे आगमन आपल्या हाताने इतक्या उत्साहाने केले होते का? ह्याच त्या गणपतीचे आपण 10 दिवस लाड केलेले आहेत। तुटलेल्या मूर्त्या बघून मन खिन्न होते। ह्यावर पर्याय म्हणजे शाडूच्या मातीचे गणपती। गणपती विकत घेताना शाडूच्या मातीच्या गणपतीचा आग्रह धरावा, किंवा आता तर आपली मुलंही शाळेत किंवा मोबाईल वर बघून सुंदर शाडूच्या मातीचा गणपती बनवतात, आणि आपण जर त्याच गणपतीच्या मूर्तीची स्थापना केली तर आपल्या मुलांचा आनंद द्विगुणित होईल, त्यांचा कॉन्फिडन्स वाढेल, त्यांच्या चिमुकल्या हातांनी त्यांनी आपल्या गणपतीला बनवले ही एक खूप सुखद आठवण त्यांना आयुष्यभर लक्षात राहील, आणि रोज त्यांना त्यांच्या बाप्पाचे पूजन करायलाही खूप आवडेल। त्या निमित्ताने त्यांच्यावर न कळत एक संस्कार घडेल व आवर्जून ते नियमित आरती करतील व त्यांच्या सर्व आरत्या पाठ होतील। अशा प्रकारे त्यांना आपल्या सणांची माहिती कळेल। असो, आपण जर बाजारातून गणपती आणणार असाल तर घरातून निघताना एक रुमाल, ताट, अक्षता, हळद, कुंकू, कापूर हे सर्व साहित्य घेऊन जाणे। जो कोणी गणपती घेणार आहे त्याने पायात चप्पल घालू नये, त्याने टोपी धारण करावी। गणपतीची मूर्ती निवडताना तो डाव्या सोंडीचा असावा, कारण उजव्या सोंडीच्या गणपतीला खूप कडक नियम आहेत। ती पोकळ नसावी, ती भरीव मूर्ती असावी, ज्यामध्ये गणपती हा उभा किंवा झोपलेला किंवा नृत्य करताना किंवा ढोल वाजवणारा नसावा असे शास्त्रामध्ये सांगितलेले आहे। गणपती हा इतर देवताच्या रूपामध्ये पण नसावा, कारण आपण इतर देवतांचे विसर्जन करत नाही। शास्त्रामध्ये हे काही नियम सांगितलेले आहे, पण आपण आपल्या इच्छेनुसारही गणपती घेऊ शकता। सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे गणपती हा भंग पावलेला नसावा, म्हणजेच तो खराब झालेला किंवा त्याची माती निघालेली असा गणपती घरी आणू नये। गणपतीचा हात हा रिकामा नसावा, गणपतीच्या हातात लाडू किंवा आशीर्वाद देताना असा असावा। गणपतीची निवड झाल्यावर रुमालाने गणपती बाप्पाचा चेहरा झाकून ठेवणे व बिना चप्पलने घरी जावे। घरी आल्यावर गणपतीचा चेहरा आपल्या घराकडे करावा व स्त्रियांनी जे कोणी गणपती आणायला गेलेले आहेत त्यांच्या पायावर पाणी टाकणे व त्यांच्यावरून घास किंवा मोहरी उतरवणे। आता गणपती कोणी बसवावा आपण हे बघूया। गणपती बसवण्याची परंपरा जर आपल्या घरातून आलेली असेल तर आपण निश्चित गणपती बसवावा व अखंड 10 दिवस दिवा लावावा। पण गणपती घरात असताना आपल्या घराला कुलूप लागणार नाही याची मात्र काळजी घ्या, आणि विटाळ्यांच्या दिवसातही दुसऱ्यांकडून पूजा करून घ्यावी। आणि अजून एक समज असा आहे की गर्भवती महिला असताना गणपतीचे विसर्जन करत नाही, पण वर्षभर गणपती घरात ठेवणे हे चुकीचे आहे, कारण आपल्याकडनं तेवढे पथ्य किंवा नियम पाळले जात नाही। गणपतीच्या आशीर्वादाने आपले मंगलच होते, त्यामुळे मनात कुठलाही वाईट विचार न करता गणपती बाप्पाचे विसर्जन करावे। आणि ह्या दिवसात जेवढी सेवा आपल्याला गणपती बाप्पाची करता येईल तेवढी सेवा करावी, कारण गणपती बाप्पा हा विघ्नहर्ता आहे व बुद्धीचाही देवता आहे। त्यामुळे आपल्याला नियमित 10 दिवस गणपती अथर्वशीर्ष आणि गणपती स्तोत्राचे 1, 11 किंवा 21 वेळा पठण करायचे आहे। आपण याचे पठण अभिषेक युक्तही करू शकतो। ह्या सर्व गणपतीच्या सेवेंची प्लेलिस्ट मी व्हिडिओच्या शेवटी देत आहे, तर कृपया प्लेलिस्ट वर क्लिक केल्याने एका पाठोपाठ गणपतीच्या सर्व सेवा आपल्याकडून घडतील। आपल्या मुलांनाही त्या सेवा पठण किंवा ऐकण्यास सांगणे, त्यामुळे त्यांचे गणपती अथर्वशीर्ष आणि गणपती स्तोत्राचे पठणही होईल, त्यांची बुद्धी तेजस्वी होईल व ते एक पाठी बनतील। माहिती आवडल्यास कृपया आपल्या चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करा, आणि व्हिडिओ आवडल्यास नक्की कमेंट करायला विसरू नका। हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा। आपल्या सर्वांना गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा, आणि गणपतीच्या चरणी आपणा सर्वांचे मंगल हो ही प्रार्थना करते आणि आजचा व्हिडिओ थांबवते। श्री स्वामी समर्थ।